मित्रांनो, असा व्हिडिओ जो तुम्ही आतापर्यंत कदाचित पाहिलेला नसेल. आजचा व्हिडिओ आहे ट्रिक महा मॅरेथॉन म्हणजे ट्रिकचा महाखजाना. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात सर्व ट्रिक एकाच व्हिडिओमध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, टीईटी असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, एनएमएम असेल, पोलीस भरती असेल, तर्टी भरती असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या मित्रांनो, जाता जाता फक्त एक नजर व्हिडिओवर टाका, तुम्हाला भरपूर या ठिकाणी फायदा होणार आहे. तर या ठिकाणी आजच्या या सेशन मध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मित्रांनो, या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर या ठिकाणी चला करूया सुरुवात या ठिकाणी ट्रिकने. पहा, पहिली ट्रिक या ठिकाणी पाहूयात आपण. 1 ते n पर्यंतच्या संख्यांची बेरीज करणे. सुरुवात 1 पासून झाली पाहिजे, शेवटची कुठलीही संख्या असेल तरीही चालेल, तिथपर्यंतच्या संख्यांची बेरीज फक्त सेकंदात करायची आहे. पहा उदाहरण, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. आता एकूण संख्या इथे 20 आहेत, म्हणजे n ची किंमत n बरोबर इथे किती आहे, 20 आहे. तुम्ही या सूत्रामध्ये किमती ठेवून उत्तर काढू शकता किंवा डायरेक्ट त्याही पेक्षा अजून उत्तर. आपण दोन्ही ट्रिक या ठिकाणी घेणार आहोत. पहा, सूत्रामध्ये किमती ठेवू आपण. n ची किंमत 20 आहे, परत n ची किंमत 20 अधिक 1 भागिले किती, 2 बे 1 बे tan 20. मग या ठिकाणी कंसातली बेरीज येते 21. 10 गुणिले 21 बरोबर किती आलं, 210. इथं 210 उत्तर आलं. आता दुसरी ट्रिक लक्षात घ्या. या ठिकाणी शेवटची जी संख्या असेल, जर 1 पासून सुरुवात असेल, शेवटची जी संख्या असेल ती संख्या लिहा. त्याच्या पुढील क्रमवार संख्या किती आहे, 21 आणि छेद 2 करा. बे 1 बे 20 आणि परत 21 गुणिले 10, 21 गुणिले 10चा गुणाकार 210 येईल. यापैकी कुठलीही ट्रिक वापरा, दोन्ही ट्रिकने एकच उत्तर येत आहे. या ठिकाणी दुसरं गणित घेऊयात आपण. 1 पासून 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची आपल्याला. कशी करणार पहा. या ठिकाणी पहिली जी ट्रिक आहे ती ट्रिक वापरा. 30, एकूण संख्या 30 आहेत, मग 30 अधिक 1 भागिले किती, 2 बे 1 बे 15 30. मग या ठिकाणी 30 आणि 21 झाले 31. 31 गुणिले 15 करा. मग यांचा गुणाकार किती येतो बघा, 15 1 15, त्याच्यानंतर हात चाला 1, 15 3 45 आणि 21 झाले 46. डायरेक्ट ट्रिक वापरा. या ठिकाणी शेवटची संख्या किती आहे, 30 आहे. मग 30च्या पुढील क्रमवार संख्या घ्या. 30 गुणिले 31 छेद किती, 2 बे 1 बे 15 30. 15 गुणिले 31 चा गुणाकार 465. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही ही ट्रिक वापरून सेकंदामध्ये गणित करू शकता. चला पुढची ट्रिक पाहूयात. पहा, पुढची ट्रिक काय आहे, एकूण संख्या काढणे. आता या ठिकाणी तुम्हाला एकूण संख्या कुठल्याही संख्येपासून कुठल्याही संख्येपर्यंत तुम्हाला एकूण संख्या किती आहे हे विचारलेलं आहे. मग तुम्ही संख्या लिहित बसणार का, अगोदर संख्या लिहून नंतर मोजत बसणार का, नाही. ट्रिकच्या सहाय्याने डायरेक्ट करायचं. इथं पहा, या ठिकाणी उदाहरण काय दिलेलं आहे, 25 ते 52 एकूण संख्या किती. डायरेक्ट काय करायची मित्रांनो, त्या दोन्हींची वजाबाकी करायची आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. सोपं आहे. मग या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे, इथं शेवटची 52 वजा किती, 25. मग याची वजाबाकी किती, 5 आणि किती 12, 5 आणि 7 12, हात चाला 1 आणि 2 3 3 किती 5 3 आणि 2 5, 27. वजाबाकी जेवढी येईल त्याच्यामध्ये 1 मिळवा. 27 आणि 21 झाले 28. म्हणजेच या ठिकाणी 25 ते 52 एकूण संख्या किती आहेत, 28 आहेत. पुढचं गणित पहा. 66 ते 99 एकूण संख्या किती. दोन्हींची डायरेक्ट करा वजाबाकी. 99 वजा 66. या ठिकाणी 6 आणि 3 9, 6 आणि 3 9, 33 अधिक त्याच्यामध्ये काय करायचं, 1 मिळवायचं. 33 आणि 21 झाले 34. एकूण संख्या किती आहेत, 34 आहेत. पुढचं गणित तुम्ही करा, कमेंट मध्ये कळवा. चला पाहूयात पुढची ट्रिक. सलग संख्यांची बेरीज करणे. ही ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग सलग संख्या म्हणजे कोणत्या संख्या मित्रांनो. आपण याच्या अगोदरची ट्रिक काय पाहिली की 1 पासून n पर्यंतच्या संख्यांची बेरीज, म्हणजे सुरुवात कुठून होत होती, 1 न या ठिकाणी सुरुवात होत होती. परंतु या ठिकाणी तसं नाहीये. या ठिकाणी 1 न सुरुवात होत नाही. कुठल्याही संख्येपासून सुरुवात होऊन कुठल्याही संख्येपर्यंतच्या संख्यांची बेरीज तुम्हाला जर विचारलेली असेल तर ती कोणती ट्रिक वापरायची त्या ठिकाणी ते पहा, समजून घ्या. उदाहरण पाहूयात. 11 ते 30 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती. आता 11 ही मध्येच आलेली आहे, 1 पासून सांगितलं काही नाही, तर 11 पासून सांगितलंय. म्हणजे मधूनच सुरू होणाऱ्या ज्या संख्या असतात आणि मध्येच कुठेतरी संपणाऱ्या संख्या असतात त्यांची बेरीज करत असताना कोणती ट्रिक वापरायची हे नीट समजून घ्या. या ठिकाणी ह्याच्या अगोदरची ट्रिक आपण पाहिली होती एकूण संख्या काढणे. ते याचं या ठिकाणी बेसिक होतं. या ठिकाणी हे येण्यासाठी ते येणं गरजेचं होतं. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला, 11 ते 30 पर्यंतच्या एकूण संख्या अगोदर काढून घ्यायच्या. काय करायच्यात, एकूण संख्या. मग या ठिकाणी लिहितो एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत पहा. कसं काढणार, दोन्हींची वजाबाकी करणार.
बरोबर, फरक काढणार आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये 1 मिळवणार आहेत आपण 30 वजा किती 11 1 9 10 झाला 1 1 2 2 3 2 1 3 19 वजाबाकी आली त्याच्यामध्ये 1 मिळवा म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या आपल्या किती असणार आहेत 20 असणार आहेत. लक्षात घ्या एकूण संख्या 20 आल्या. आता सूत्र आहे त्याचं लक्षात घ्या. या मध्येच सुरू होणाऱ्या मध्ये संपणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करतो. त्याचं सूत्र असं आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या तुम्ही या ठिकाणी दुसरी संख्या लिहिली तरी चालते. या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहेत. शेवटची संख्या यांची बेरीज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर गुणिले एकूण संख्या पहा सूत्र लक्षात घ्या. खूप महत्वाचं सूत्र आहे भागिले 2. एवढं केलं की तुमचं गणित आलं. पहा पहिली संख्या किती आहे सांगा मला. पहिली संख्या आहे 11. मग या ठिकाणी 11 लिहितो मी अधिक दुसरी म्हणजे शेवटची संख्या किती आहे 30 आहे. कंस करा गुणिले या ठिकाणी एकूण संख्या किती आहेत 20. छेदस्थानी किती करणार मी 2. पहा या ठिकाणी बे 1 बे आणि 2 आहे 20. आता काय करायचं पहा कंसातल्या संख्यांची बेरीज करून घ्या. 11 आणि 30 किती झाले 41. किती झाले 41. आता छेदस्थानी 1 आहे लिहायची गरज नाही. गुणिले इथं 10 आहे 10 ला 10 410. हे आपलं काय आलं उत्तर आलं. तुमच्या लक्षात आलं या ठिकाणी 11 ते 30 पर्यंतच्या म्हणजे मध्ये सुरू होणाऱ्या मध्ये संपणाऱ्या सर्व संख्यांची ज्यावेळेस बेरीज करायची त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला काय येणं महत्वाचं आहे एकूण संख्या कशा काढायच्या हे शिकवलंय तुम्हाला ट्रिकनं. एकूण संख्या त्याचे सूत्र या ठिकाणी मांडा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले या ठिकाणी एकूण संख्या भागिले 2 करा. या ठिकाणी बेरीज गुणाकार भागाकार सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पटकन काय मिळणार आहे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी गणित सोडवायचं आहे 25 ते 51 पर्यंतच्या सर्व संख्यांची काय करायची तुम्ही बेरीज करायची आहे. हा प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये उत्तर कळवा. पुढची ट्रिक पहा काय ट्रिक आहे. पहिल्या n समसंख्यांची बेरीज करणे. पहिल्या n समसंख्यांची बेरीज करणे लक्षात येते तुमच्या. n म्हणजे संख्या त्या ठिकाणी अंक असेल संख्या असेल कुठली तरी. मग पहिल्या 5 असतील पहिल्या 20 असतील पहिल्या 40 असतील पहिल्या 50 असतील पहिल्या 100 असतील कुठलीही संख्या असेल. n म्हणजे एक संख्या आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या. उदाहरण पाहूया आपण पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज किती. आता हे उदाहरण आहे पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज किती तुम्हाला काढायचं आहे. मग कसं काढणार तुम्ही काय करणार या ठिकाणी सर्वात लहान समसंख्या 2 त्यानंतर त्यापेक्षा मोठी 4 त्यानंतर त्यापेक्षा मोठी 6 त्यानंतर त्यापेक्षा मोठी 8 त्यानंतर त्यापेक्षा मोठी 10 ह्या झाल्या 5 1 2 3 4 5 पहिल्या 5 समसंख्या झाल्या. मग त्यांची बेरीज 4 आणि 2 6 6 आणि 6 12 12 8 20 20 आणि 10 किती झाले 30. मित्रांनो याला वेळ किती लागतो आपण ट्रिक शिकत आहोत. कमीत कमी वेळेत सेकंदात उत्तर कसं काढायचं आहे ते. तर यांची बेरीज सेकंदात कशी करायची पहा. किती संख्या सांगितल्यात त्यांनी 5. पहिल्या 5 सांगितल्यात मग 5 लिहून टाका आणि त्याच्या पुढचा क्रमवार येणारा अंक कोणता आहे त्याच्या पुढची क्रमवार संख्या कोणती आहे 6. डायरेक्ट या दोन्हींचा काय करा गुणाकार करा. 5 किती आलं 30. आलं उत्तर 30 सेकंदामध्ये आलं. पुढचं गणित बघा. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज किती समसंख्यांची बेरीज झाली 10. पहिल्या 10 लक्षात ठेवा. मग 10 लिहून टाका. त्याच्या पुढची क्रमवार संख्या लिहा किती 11. 11 गुणिले 10 11 10 110. आला आपलं उत्तर. पुढचं गणित पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज किती तुम्ही सोडवायचं आहे कमेंटमध्ये कळवायचं आहे. पुढचं या ठिकाणी ट्रिक या ठिकाणी बघू लगेच. पहिल्या n विषम संख्यांची बेरीज करणे. पहा या ठिकाणी एकूण दिलेल्या ज्या पहिल्या पासून सुरुवातीपासूनच्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. पण कोणत्या संख्या तिथं विषम संख्यांची बेरीज. उदाहरण पहा या ठिकाणी पहिल्या 4 विषम संख्यांची बेरीज किती. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं करणार आहे ट्रिक न वापरता बघा. पहिल्या 4 म्हणजे कोणती पहिली विषम संख्या 1 त्यानंतरची 3 त्यानंतरची 5 त्यानंतरची 7 त्यानंतरची किती 9. एकूण 4 सांगितल्यात ना 4च ठीक आहे 9 पर्यंत नाही एकूण 7 पर्यंत घेऊया. ह्या झाल्या एकूण 4 संख्या. ह्या विषम संख्यांची आपण बेरीज करू. 3 आणि 1 किती झाले 4 4 आणि 5 किती झाले 9 9 आणि 7 किती झाले मित्रांनो 16. यांची बेरीज किती आली 16. याला जो वेळ लागला तो वेळ याला लागत नाही याला फक्त सेकंद लागतो. पहा कसं करायचंय ट्रिक. एकूण पहिल्या किती विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे 4. फक्त 4च लिहा आणि डायरेक्ट त्या 4चा स्क्वेअर करा. 4चा वर्ग किती येतो मित्रांनो 16. झाली आपली बेरीज.
डायरेक्ट त्या संख्येचा काय करायचा, स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा. आता दुसरा प्रश्न बघा, पहिल्या 15 विषम संख्यांची बेरीज. डायरेक्ट तुम्ही कितीचा स्क्वेअर करणार आहेत, 15चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर किती तो माहिती आहे तुम्हाला, 225 झाली आपली बेरीज. या ठिकाणी पहिल्या n विषम संख्यांची बेरीज या पद्धतीने करतात. हे गणित तुमच्यासाठी आहे. पहिल्या 35 विषम संख्यांची बेरीज किती सोडवायचे, कमेंटमध्ये कळवायचे. चलायचे पुढच्या ट्रिककडे. पहा, एकूण समसंख्या काढणे. आता दिलेल्या संख्येपासून दिलेल्या संख्येपर्यंत एकूण समसंख्या किती, असा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस काय करायचं, कशा पद्धतीने काढायचं. तुम्ही समसंख्या लिहून बसणार नाहीत, डायरेक्ट सूत्रात किती ठेवून तुम्ही सोडवणार आहात. 12 ते 23 पर्यंत एकूण समसंख्या किती हा प्रश्न आहे. 12 ते 23 एकूण समसंख्या किती. पारंपरिक पद्धत तुम्ही काय करणार, समसंख्या विचारले, पहिली 12, त्यानंतर 14, त्यानंतर किती 16, त्यानंतर किती 18, त्यानंतर किती 20, त्यानंतर किती 22, कारण 23 ही समसंख्या नाहीये. म्हणजे किती झाल्या, 1 2 3 4 5 6, एकूण 6 या ठिकाणी समसंख्या आलेल्या. ठीक आहे, या ठिकाणी या संख्या कमी आहेत, पण याच्यापेक्षा मोठं गणित येऊ शकतं. कधी मध्ये 50 समसंख्या असतील, कधी 60 असतील, कधी 80 असतील, कधी 100 पण असू शकतात. मग ते गणित शॉर्ट मध्ये कसं सोडवायचं, पहा याची शॉर्ट मेथड कशी आहे ते आपण पाहूयात. या ठिकाणी पहिली शेवटची समसंख्या सांगा. शेवटची समसंख्या किती आहे. आता इथं 23 ही विषम संख्या आहे, म्हणजे 22 ही आपली शेवटची समसंख्या आहे. पहिली समसंख्या कोणती आहे 12 आणि शेवटची कोणती आहे 22. तुम्हाला समसंख्या विचारल्यात, मग या ठिकाणी समसंख्याच घ्या. लक्षात ठेवा, इथं विषम संख्या असेल तर त्याच्या अगोदरची समसंख्या घ्या. मग 12 ते 22 पर्यंत एकूण समसंख्या आपल्याला काढायच्या आहेत ऍक्च्युअली. मग काय करायचं, या ठिकाणी त्या दोन्हीचा फरक काढायचा. फरक काय काढायचा आहे, फरक म्हणजे 22 वजा 12, त्याला भागिले 2 करायचं आणि अधिक 1 करायचं, एवढं सूत्र आहे. दोन्हीतला फरक भागिले 2 अधिक 1, ह्या दोन्हीतला फरक भागिले 2 अधिक 1. मग या ठिकाणी ह्या दोन्हीतला फरक किती आला, 2 2 गेलं 0 है ना, 1 आणि 1 2 10 आला, छेद 2 अधिक किती 1, बे 1 बे बे 5 10, 5 आणि 1 किती झाले मित्रांनो 6. आलं का उत्तर, 6 ला 6. सूत्रामध्ये किंमती ठेवून या पद्धतीने उत्तर काढायचंय. तुम्हाला समसंख्या विचारलेल्या आहेत, पहिली आणि शेवटची समसंख्या अगोदर फायनल करा, फिक्स करा, नंतर त्यातला फरक काढा, छेद 2 करा, अधिक 1 करून टाका, उत्तर फायनल. इथे बघा 27 ते 54 पर्यंत एकूण समसंख्या किती. आता ही सम आहे, पण ही सम आहे का मित्रांनो, नाही. मग 27 या मागील घ्यावं लागेल का पुढील, कारण पुढील घ्यावं लागेल, ही सुरुवातीची संख्या आहे. म्हणून या ठिकाणी 27 या पुढील समसंख्या कोणती आहे 28 आहे. मग 28 ते 54 पर्यंतच्या समसंख्या काढायच्या आहेत. मग या दोन्हींचा फरक करणार तुम्ही. 54 वजा किती 28 भागिले किती करणार 2 अधिक किती करणार 1. मग 54 मधून 28 गेले, 8 किती 14, 8 6 14, हातचा आला 1 2 3 किती 5, 3 2 5, छेद 2 वजा अधिक किती किती येणार 1, बे 1 बे बे 13 26, 13 आणि 21 झाले 14. एकूण किती संख्या असतील 14 समसंख्या असतील. पुढचं गणित तुमच्यासाठी सेकंदात सोडवायचे, कमेंटमध्ये कळवायचे. मित्रांनो, आपण पाहत आहोत ट्रिक महा मॅरेथॉन, ट्रिकचा महाखजाना स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. या ठिकाणी पुढील व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला लवकर या ठिकाणी मिळणार आहे. चला पाहूयात पुढची ट्रिक. एकूण विषम संख्या काढणे ही पुढची ट्रिक या ठिकाणी आपण घेत आहोत. एकूण विषम संख्या किती आहे, आपण याच्या अगोदर समसंख्या पाहिलेल्या आहेत. एकूण समसंख्या कशा काढायच्या, तर एकूण विषम संख्या कशा काढायच्या आहेत. 18 ते 35 पर्यंत एकूण विषम संख्या किती. पारंपरिक पद्धत या ठिकाणी तुम्ही कसं करणार आहेत, 18 ते 35 म्हणजे 18 ही सम आहे. मग 18च्या नंतरची कोणती आहे 19, त्यानंतर 21, त्यानंतर 23, त्यानंतर 25, त्यानंतर 27, त्यानंतर किती 29, त्यानंतर 31, त्यानंतर किती 33 आणि त्यानंतर किती येणार आहे 35. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण संख्या किती आल्या 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता या पद्धतीने आपल्याला सोडवायचंच नाहीये, आपल्याला सोडवायचं ट्रिकच्या सहाय्याने सेकंदामध्ये. काय करायचं आहे पहा. अगोदर इथं विचारलंय काय तुम्हाला मित्रांनो विषम संख्या. आता इथं दोन्ही विषम संख्याच असल्या पाहिजेत. अगोदर आपण समसंख्या पाहिल्यात, इथं विषम संख्यांची संख्या विचारलेली आहे, तर या ठिकाणी दोन्ही विषम संख्याच पाहिजेत. इथं दोन्ही विषम संख्या नाहीत. 35 ही विषम आहे पण 18 विषम आहे का, नाही. 18 ते 35 आपल्या संख्या काढायच्यात, म्हणजे 18च्या पुढची विषम संख्या सांगा 19. इथपर्यंत आला लक्षामध्ये. आता काय करायचं, ह्या दोन्हीतला फरक काढायचा, भागिले 2 करायचं, अधिक 1 करायचं. मग दोन्हीतला फरक म्हणजे काय 35 वजा किती 19
भागिले 2 अधिक किती 1 करा. 9 किती 15, 9 6 15, चला 1 आणि 1 2 किती 3, 2 1 3, 16/2 अधिक 1 बे 1 बे बे 8 16, 8 आणि 1 किती झाले मित्रांनो 9 आला. या ठिकाणी इथेही 9 आणि इथेही 9 है ना. या पद्धतीनं तुम्ही ट्रिकच्या सहाय्याने या ठिकाणी विषम संख्यांची संख्या काढू शकता. पुढचं गणित बघा, 45 ते 63 पर्यंत एकूण विषम संख्या किती. आता विषम संख्या म्हणजे इथं पण विषम संख्या पाहिजे, इथं पण विषम संख्या पाहिजे, दोन्हीकडे विषम संख्या आहे. आता बदल करायची गरज नाही, मग डायरेक्ट फरक काढा. 63 वजा 45 छेद 2 अधिक 1. 45 5 आणि किती 13, 5 आणि 8 13, हातचाला 1 आणि 4, 5 आणि किती 6, 5 आणि 1 6 छेद 2 अधिक 1 बरोबर बे 1 बे बे 9 18, 9 ने किती झाले 10. येते लक्षात. अशा पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विषम संख्यांची संख्या काढता येईल. पुढचं गणित तुमच्यासाठी आहे. 51 ते 70 पर्यंत एकूण विषम संख्या किती, सेकंदात सोडवा, कमेंट मध्ये कळवा. जाऊयात पुढील ट्रिककडे. पहा, सलग समसंख्यांची बेरीज करणे. याच्या अगोदर सलग हा शब्द तुम्ही पाहिलेला आहे मागच्या ट्रिक मध्ये. सलग संख्यांची बेरीज करणे असा मुद्दा होता. आता सलग समसंख्यांची बेरीज करणे. पहा या ठिकाणी उदाहरण डायरेक्ट देऊयात आपण. 5 ते 12 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. आता 5 ते 12 पर्यंतच्या सर्व समसंख्या पारंपरिक पद्धत तुम्ही कशी करणार. 5 ते 12 समसंख्या, 5 ही सम नाही, 6 एक आहे, 8 एक आहे, 10 एक आहे आणि 12 एक आहे. तुम्ही यांची काय करणार, बेरीज करणार बरोबर. 12 आणि 10 22, 22 आणि 8 30 आणि 6 किती झाले 36. तुमची बेरीज झाली पारंपरिक पद्धतीने 36. पण या ठिकाणी 4 संख्या आहेत मित्रांनो. या 4 40 संख्या असतील, 50 संख्या असतील, 60 संख्या असतील, 100 असतील, त्यावेळेस तुम्ही अगदी सेकंदात करू शकणार आहेत का, नाही. त्याची ट्रिक या ठिकाणी आपण घेणार आहोत. पहा, अगोदर काय करायचे, 5 ते 12 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करत असताना अगोदर एकूण समसंख्या काढा. काय काढा, एकूण समसंख्या. मग या ठिकाणी समसंख्या, एकूण समसंख्या बरोबर सूत्र काय आहे त्याचं सांगा. पहिली शेवटची आणि पहिली संख्या यातला फरक भागिले 2 अधिक 1 करतोय आपण. पण इथं सम आहे का, नाही. याला सम करा. इथं 6 घेतला, मग फरक काढा. 12 वजा 6 भागिले 2 अधिक 1 सांगा. 12 मधून 6 गेले, खाली किती राहिले 6 राहिले. 6 छेद 2 अधिक 1 बे 1 बे बेत्रिक 6 3 किती झाले 4. एकूण समसंख्या किती आल्या 4 आहेत की नाही. 4 1 2 3 4. आता एकूण समसंख्या काढल्याच्या नंतर आता काय करायचंय पहा, पहिली आणि शेवटची संख्या लक्षात ठेवायची. पहिली संख्या कोणती इथं 6, शेवटची संख्या कोणती आहे 12. यांची करायची बेरीज. आता आपल्याला काय करायचंय, बेरीज समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची काय करायची, बेरीज करायची. मग बेरीज सूत्र आपल्याला माहिती आहे. पहिली संख्या किती आहे 6 अधिक दुसरी शेवटची संख्या किती आहे 12. यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या सांगा किती आहेत, एकूण 4 आहेत. हे सूत्र आहे आपलं समसंख्यांची बेरीज करण्याचं. ठीक आहे, आपण पाहिलंय. आता या ठिकाणी पुढे 12 आणि 6 किती झाले 18 छेद किती 2 गुणिले किती 4. आता इथे बे 1 बे बे 9 18 आणि 9 गुणिले 4 9 चौक किती आलं 36 आलं आपलं उत्तर. तर ट्रिकने चला, या ठिकाणी समसंख्यांची बेरीज करत असताना अगोदर एकूण समसंख्या काढा. त्याच्यात पहिली समसंख्या आणि शेवटची समसंख्या हे लक्षात असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी सूत्रात किमती या ठिकाणी ठेवा. समसंख्या काढण्याचं सूत्र तुम्हाला सांगितलेलं आहे. दोन्हीतला फरक काढा भागिले 2 अधिक 1 करा म्हणजे समसंख्या निघेल. त्यानंतर समसंख्यांची बेरीज करताना पहिली आणि शेवटची संख्या यांची बेरीज करा भागिले 2 करा गुणिले एकूण समसंख्या किती आहेत त्याने गुणाकार करा आणि शेवटी उत्तर या ठिकाणी काढा. पुढचं गणित बघा. या ठिकाणी 24 ते 39 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची काय करायची, बेरीज करायची. अगोदर एकूण समसंख्या सांगा किती समसंख्या किती निघणार आहेत. समसंख्या काढण्यासाठी दोन्ही समसंख्या असणं गरजेचं. या ठिकाणी इथं 39 आहे, तर त्याच्या अगोदरची संख्या सांगा आता 38. मग या ठिकाणी समसंख्या काढूयात. एकूण समसंख्या चला किती फरक 38 वजा 24 भागिले 2 अधिक किती 1 हे सूत्र आहे. मग 4 किती 8 4 4 8 8 काहीच नाही. 2 किती 3 2 1 3 छेद 2 अधिक 1 बे 1 बे बे 7 14 7 आणि 1 किती झालं 8. एकूण समसंख्या आल्या 8. ठीक आहे, पहिली समसंख्या 24 शेवटची किती आहे 38. दोन्हींची काय करायची, बेरीज करायची. आपल्याला समसंख्यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे, 24 अधिक किती 38
भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या सांगा किती आहेत 8 करा बे एक बे बेचूक 8 आता यांची बेरीज करा 24 आणि 8 किती झाले 24 8 4 आणि 8 किती झाले 4 आणि 8 12 4 1 आणि 3 4 आणि 2 6 62 गुणिले इथला भाग करा आलेला 4 62 4 दोन्ही 8 आणि 4 सक 24 248 बेरीज येईल किती 248 पुढचं गणित तुमच्यासाठी सेकंदात सोडवा कमेंटमध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो ट्रिक महामॅरेथॉन या व्हिडिओमध्ये आपण एवढ्याच ट्रिक आज घेतलेल्या आहेत हा भाग 1 असेल ट्रिक महामॅरेथॉन ट्रिकचा महाखजाना भाग 1 असेल याच्या पुढील भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या ट्रिक या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून ठेवा पुढचा भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार आहे अशा पद्धतीनं ट्रिक महामॅरेथॉनचा व्हिडिओ आपण आज भाग 1 आज या ठिकाणी संपूयात भेटूयात या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद